राज्य सहकारी बँकेने लोकमतला एक जाहिरात टाकलेली होती. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी असे सांगितलेले आहे की इथून पुढे राज्य सहकारी बँकेत पती पत्नीस एकत्र नोकरी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. जर त्यांचं वैयक्तिक कामावरती असताना जर त्यांनी लग्न केलेलं असेल तर 60 दिवसाच्या आत पती किंवा पत्नीला दोघांपैकी एकाला राजीनामा देणे बंधनकारक आहे. तर यापूर्वी जे काही कर्मचारी काम करत असतील पती पत्नी दोन, तर त्यामध्ये त्यातील एकालाच महागाई भत्ता देण्यात येणार आहे. ज्याचा कोणाचा महागाई भत्ता जास्त असेल त्यालाच तेवढा तो महागाई भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांनी महागाई भत्ता ते जर दोघं सेपरेट राहत असतील आणि जर तसे त्यांचे प्रमाणपत्र असेल, म्हणजे जर वेगवेगळे राहत असतील आणि रूम ॲग्रीमेंट जर दोघांचे असतील वेगवेगळ्या ठिकाणाचे, तर त्याबाबत त्या गोष्टीचा त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनी असे देखील म्हटलेले आहे की जे काही मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल हे शहर आहेत, ह्या शहराचा महागाई भत्ता एकच मानला जाणार आहे. तरी हा सरकारचा तुम्हाला निर्णय कसा वाटतो हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.